नमस्कार, मी आदर्श सावंत नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर आज आम्ही आलेलो आहे आमच्या मामाच्या काजूमध्ये दोडामाग या ठिकाणी. तर आमचा जो मामा आहे तो आपल्याला काही काजूबद्दल अशी जरा माहिती देणार आहे. म्हणजे आमचे मामा आणि आमची जी मामाची आई आहे ती थोडक्यात अशी तुम्हाला काजूबद्दल जे मांडगे आपण लावतो त्याच्याबद्दल तुम्हाला एक माहिती थोडीशी देणार आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हा बघा, हा आमचा सोरंग आहे जो ह्याने करवंद काढलेली आहेत आणि हा करवंदाची आस्वाद घेत आहे. तर सोरंग, कशी आहेत करवंद? खूप गोड आहेत. खूप गोड आहे. आवडले तुला? होय. आता आपण पुढे जाऊया. ही आमची आई आहे. आई हाय कर मग. हाय हाय म्हणजे असं हात आले. जरा हे तुमचे काजे आहेत मा, ह्याच्याबद्दल जरा माहिती दे मग आमका. कसा म्हणजे काय काजू कशी लायतात, काय कितके म्हणजे कलमा समजा तुम्ही लायलात तर किती वर्षांनी त्याका मोहर वगैरे येतात. एक कलम लायलंय तर किती वर्षांनी येतात? 3-4 वर्षांनी काजू. बघा, हे आमच्या मामाच्या काजू आहेत आणि इथं त्यांनी मांडगे वगैरे लावलेले आहेत. आणि वातावरण बघा, असं जरा पावसाचं वातावरण आहे. बहुतेक पाऊस पडणार आहे संध्याकाळी किंवा दुपारी वगैरे पाऊस पडू शकतो. तर तिकडे गवत काढण्याचं काम चालू आहे. तर आपण ती माहिती घेऊया, ते कशासाठी काढतायत वगैरे काय. हा आमचा मामा आहे आणि त्याच्या बाजूला ती आमची मामी आहे. मामा, हे गवत कशासाठी काढतायत? हे मांडग्या बांबूच्या मध्ये टाकायचे, मग बांबू अनेक होतात. अनेक होतात म्हणजे कोंब येतात त्याला हे टाकल्यावर? हा, मुळात नाही येतात, जमिनीतनं वर येतात. हां हां हां, त्यांचे मोठे बांबू होतात. ओके. इकडे जे आहेत ते आमचे बाबा आहेत. हे अजूनही काजूमध्ये वगैरे काम करतात खूप. आणि हे त्यांचे काजू आहेत. आणि ही बाजूला जी घातली ते त्याला कंपाऊंड आपण वय म्हणतो, त्याला वय घालतात. जसं आपण इंग्लिशमध्ये कंपाऊंड म्हणतो तसं ह्याला गावाकडे वय म्हणतात. वय घातली लोकांनी, म्हणजे गुराबिरा भुतूर जाऊ नये त्यासाठी. आमच्या मामाचा मुलगा आहे वीर, हा पण आमच्यासोबत आलेला आहे. हाय वीर, हाव यू? मामा आहे हा गवत सगळं ओढून काढतो. मामा, ज्याने तू गवत काढतोय त्याला काय म्हणतात? कराड म्हणतात आमच्या भाषेत. कराड म्हणजे मालवणी भाषेमध्ये ह्याला कराड म्हणतात. गवत काम केल्यावर आरोग्य बरं राहतं, आमचं व्यायाम होतो, हो, चरबी निघून जाते, कोलेस्ट्रॉल कमी होतो. बरोबर बरोबर. बॅड कोलेस्ट्रॉल असं जर रोज जर काम केलं तर आपलं शरीर पण चांगलं राहतं आणि सुदृढ राहतं आपलं शरीर. त्याचं खत भेटते. हां हां हां, कुजल्यावर खत भेटणार त्याचं. हां. ते कशासाठी म्हणजे? मुळात कुसलं ना हां हां, की त्याला कोंब बसता येतात. ओके. म्हणजे आता गवत. कोंब येताना बघशील ना, हां हां एका 20-30 कोंब येणार आता हां हां हां, पुढच्या महिन्यात. ओके. म्हणजे आता तुम्ही त्याला हे घातलं मग किती, 1 महिन्यानी कोंब यायला सुरुवात होते? 1 महिन्याच्या आत येणार ओके कोंब ओके. यायला. आता उमळ झाले, पाणी झालं ना, हां 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 की कोंब यायला सुरू झाले. हां 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 सगळ्यांना कोंब येणार. हां. पण साधारण म्हणजे हे मांडगे जे आहेत बांबूमध्ये त्याला उत्पन्न किती आहे? म्हणजे का- किती उत्पन्न आहे त्याचं म्हणजे? आता निश्चित समजा जमिनीवर आहे, काही जमीन चांगल्या असतात, हां हां. काही नाही खरं असतात. तरी म्हणजे एका मांडग्याची. बघायपेक्षा उत्पन्न चांगलं बांबूचं. हां हां हां, मग एका बांबूची किंमत किती आहे तरी? एका बांबूची किंमत एकदम लहान तो 40 रुपये, ओके. त्याच्यानंतर 13 हाती 60 रुपये, हां हां, 16 हाती 80 रुपये. ओके. हां हां आमची हां हां, हे 60 रुपयाच्या वर आहेत. ते 60 रुपयाच्या वर. आता हा उभ्या आहे ना, हे हां 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 हां, 13 हाती आहे. ओके. हां हां हां. दे दोन्ही दे ना. पण आता ही जे बांबू जे लावतात त्याची आपण प्रोसेस बघणार आहे. ते कसे लावतात, त्याची स्टार्टिंग प्रोसेस काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या मामाकडनं घेणार आहे. तर चला आपण पुढे जाऊया. ते बघा, इथून मामा आपल्याला प्रोसेस सांगणार आहे, मांडगे कसे लावतात, काय त्याची स्टार्टिंग प्रोसेस काय. हा मामा. बघ आता हा जसा लावलाय बघ, तसं असं क्रॉस जरा ओके. पुरायचा, खड्डा पाडून ना, ओके तेव्हा सगळं खणून पहिली काढायचं आणि असं ओके. तो परत खड्डा मारून काहीतरी टाळे वगैरे खाली घालून असा क्रॉस लावायचा. सरळ ओके. लावायचं नसतं कधी, हां हां, वरून बाद जातं मग. ओके. म्हणजे लावताना ते क्रॉसमध्ये लावायचं. आणि किती फूट खड्डा खोदावा लागतो त्यासाठी, म्हणजे समजा लावण्यासाठी म्हणजे स्टार्टिंगला? एक जागा गुडगावर पाडायची गरज नाही, एवढं साधारण पाडलं की खूप झालं, तो पूर्ण पुरते. हां हां हां. हां
आणि उंच करायचं त्याला ताळे घालायचे आणि ह्याला जे ह्याचे मग अनेक होतात असे ओके म्हणजे त्याला कोंब येतात म्हणजे थोडक्यात त्याला कोंब आणखी कोंब येऊन त्याचे आणखी बेड होते हे पण तसेच लावलेले हां हां एक एक दोन दोन असे खड्डा पण लावले ना की अनेक होतात ओके एकाचे ओके अनेक ओके ओके होतात. म्हणजे ह्याला असं जास्त काही लक्ष द्यायची गरज नाही ह्याला नाही. म्हणजे एकदा तू लावले पाऊस पडला मग एका महिन्याने चांगले कोंब यायला सुरुवात होते त्याला ओके आणि त्याचा फायदा आहे ना रे भरपूर हो खूप फायदा आहे तसं बघायला गेलं तर मांडग्यांना टेम्पो टेम्पो भरून नेत आहेत बरोबर आहे बघा इथं पण लावले आहेत मांडगे भरपूर सारे आणि आणि इकडे पण लावलेले आहेत अजून तुम्हाला दाखवतो म्हणजे 28,000चे मागे विकलेले मागे ओके आणि बघा 3-3 इथं म्हणजे वर्षांनी ते विकायचे असतात 3-3 वर्षाने ओके आता तुम्ही बघशाल तर पूर्ण म्हणजे जेवढं ही वय जी घातलेली आहे ना त्याच्या सगळ्या साईडला त्यांनी मांडगे लावलेले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता जवळजवळ किती मांडगे लावले आणि ह्याला फक्त जागा आपली चांगली पाहिजे एवढंच फक्त बाकी काही नाही तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष जरी दिलं नाही तरी ते त्याची प्रोसेस चालू राहते म्हणजे जास्त काय त्याला असं लक्ष वगैरे द्यायची गरज नाही जर पण त्याला तुम्ही जर ते कराड जे म्हटलं मगाशी गवत ते जर घातलं तर अजून कोंब वगैरे चांगले येतात तसं बघायला गेलं तर आणि हे काजू आहेत हे म्हणजे कलमी काजू नाही आहेत हे जुने काजू आहेत म्हणजे भरपूर वर्ष आधी लावलेले काजू आहेत हे ही सर्व जी आहे ती काजूची कलमं आहेत आणि हे काजूची कलमं जी लावतात ना त्याची तुम्हाला प्रोसेस सांगतो काय आहे जेव्हा तुम्ही कलमं लावतात एखादा कलमं तुम्ही लावलं एखादं झाड काजूचं तर त्याला एका वर्षांनी मोहर येतो आणि जो पहिला मोहर येतो ना तो तोडून टाकायचा असतो कारण कसं माहिती आहे का तो जर तोडून टाकला ना की त्याच्यानंतर अजून त्याला चांगला मोहर येतो असं म्हणतात म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन ती आमच्या काकांकडनं मला मिळाली होती असं आणि नंतर मग चांगलं म्हणजे 1-2 वर्षामध्ये चांगलं तुम्हाला काजूचं उत्पन्न सुरू होतं ह्याच्यामध्ये तर बघा हे सगळे आमचे जे आहेत ना हे सगळे मामाचे काजू आहेत आणि त्याच्या साईडला ह्यांनी असे मांडगे लावलेले आहेत कारण त्यांना मांडग्यांमध्ये पण तसं बघायला गेलं तर खूप उत्पन्न आहे असं तर गावाकडे अशा खूप अशा बरेच तुम्ही अशी शेती करू शकता वेगवेगळी नाही का हे काजू आणि हे मांडगे हे दोन अशा गोष्टी आहेत की ह्याच्याकडे तुम्हाला जास्त एवढं लक्ष द्यायची गरज नाही आहे जर तुम्ही खतबीत घातलं तर त्याच्यात ते चांगलंच आहे म्हणजे तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणारच तर मग अशी जे कराड ते काढत होते ते कराड तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे त्यांनी टाकलेलं आहे मांडग्यांसाठी आता सध्या पाऊस पण चालू आहे मध्ये मध्ये पाऊस पडतो आहे उन्हाळा असला तरी आणि हे पावसाच्या अगोदर लावलेले सर्वात चांगले असतात म्हणजे पावसाच्या अगोदर जर लावलं तर हे खूप फायदेशीर आहे ह्याला काय सेपरेट तुम्हाला पाणी वगैरे सोडायची गरज नाही आहे सगळे नैसर्गिक पद्धतीने हे वाढतात हे बघा त्या पुढे आपण आपल्या मामाचे काजू आणि त्यांचे जे मांडगे आहेत जे बांबू आहेत त्याचं उत्पादन त्याची शेती जी कशी करतात कशा प्रकारे केली जातात याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तर आपण पुढे इथं आमच्या मामाच्या गावातलं एक खूप असा जुना असा होळ आहे त्याला चांगलं पाणी असतं स्वच्छ आणि वाहतं पाणी आहे तर आपण पुढे ते बघायला जाणार आहोत तर चला आपण जास्त उशीर न करता आपण पुढे जाऊया हो का घोणस एकदम जवळून दाखवतो तुम्हाला मारा हो मारा मारू नका हो त्याला कधी मारायचं नाही ते जंगल म्हणजे त्यांचं घर आहे त्यांच्या घरामध्ये येते आपल्या घरात नाही आले ते हो का इथं एक मांडगे लावले आहेत लोकांनी आणि ह्या साईडला होळ आहे आमच्या मामाच्या गावातलं होळ सगळं वाहतं पाणी आहे मजा येतं मग वीर कसं वाटतंय मामाची बॉडी बघा आमच्या जबरदस्त आता या होळामध्ये आम्ही डुबकी मारणार आहे